तर भावांनो, जर तुम्हाला पण अशा प्रकारचा लोगो बनवायचा असेल, बघू शकता अशा प्रकारचा फुल कडक आणि PNG टाईप लोगो जर तुम्हाला पण बनवायचा असेल, हे सगळं पूर्ण ट्रान्सपरंट आहे. तर हे जर तुम्हाला असा लोगो बनवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ इथं पूर्ण बघायचा आहे. बघू शकता मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल आहे, हे सगळं मटेरियल तुम्हाला अगदी फुकटमध्ये इथे दिलेलं आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं इथं स्टेप इथं कळून जातील. तर हे सगळं मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही हे सगळं वापरून अशा प्रकारचं जे काही लोगो आहे, मी जे बनवलेला लोगो आहे, हा लोगो तुम्ही अगदी फ्रीमध्ये आणि ते पण तुमच्या मोबाईलमध्ये इथं बनवू शकता. तर ते कसा बनवायचा आपण इथं पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पिक्सल ॲपची गरज लागेल. पिक्सल ॲप तुम्हाला आपल्या प्ले स्टोरला भेटून जाईल किंवा तुम्ही कुठून डाउनलोड पण करू शकता. APK असेल तर तिथून पण डाउनलोड करून घेऊ शकता. तर आपलं जे काही पिक्सल ॲप आहे तिथं ओपन करायचं आहे. काही आलं असेल तर याला कॅन्सल करून टाका. न्यू आपलं प्रोजेक्ट इथं घ्यायचं आहे. टेक्स्ट इथे तुम्ही वरच्या ऑप्शनवर क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे. तर हे इथं डिलीट करायच्यानंतर आता आपला आजचं जे काही आपण व्हिडिओ आहे, म्हणजे जे काही याच्यात लोगो बनवणार आहात आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये, ते एक PNG लोगो बनवणार आहात. कारण आपण याच्यानंतर या PNGवर अजून व्हिडिओ, म्हणजे जे काही मंडळाची व्हिडिओ आहे ती इथं आणणार आहे. तर त्यासाठी आपल्याला PNG इथं लागते. तर त्यासाठी आपण इथं PNG बनवणार आहोत. तर ते PNGसाठी आधी आपल्याला इथं ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड लागते. तिथं बॅकग्राऊंडवर जा. कलरमध्ये जाऊन एक काळा कलर तात्पुरता इथं सिलेक्ट करून घ्या. म्हणजे कसं आपल्याला सगळे फोकस इथं आपल्याला दिसून येईल. ते काळा कलर आपण काय करूया, कलरवर जाऊया आणि काळा कलर इथं सिलेक्ट करून टाकूया. काय अशा प्रकारे तुम्ही याची रेशो पण इथे चेंज करू शकता. पण लोगो आपण 1:1 रेशोमध्येच ठेवणार आहे. त्यासाठी आपण इथून साईज तुम्ही इथे इमेज साईजमध्ये जाऊन चेंज करू शकता. पण आपण 1280 इथं ठेवूया. तर इथं पुन्हा काय करायचं, प्लसवर जाऊन फ्रॉम गॅलरी करायचं आणि गॅलरीमधून जे काही PNG तुम्हाला इथं ॲड करायची आहे ती इथून ॲड करून घ्यायची आहे. या लोगोसाठी मी एवढे सगळे PNG दिलेले आहे. पण जसा मी तुम्हाला आता दाखवला सेम तसाच लोगो आपल्याला बनवायचा आहे. तर मी काय करतो, हे इथं PNG इथं ॲड करून घेतो. बघू शकता ही वाली PNG आहे. हे PNG इथं ॲड करून घेतो. PNGला इथं थोडी साईज मोठी करतो आणि बरोबर असं इथं सेंटरला ॲडजस्ट करून ठेवतो. तर ही सेंटरला ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ऑप्शनला क्लिक करून इथे जे काही रिलेटिव्ह पोझिशन आहे, या दोन्ही याला सेंटरला असं इथं क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं माझं टचसुद्धा तिथे दिसत असेल. तर या दोन्ही याला क्लिक करून टाकायचं आणि राईटवर क्लिक करून टाकायचं आणि पुन्हा या लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे जे काही लॉकचं ऑप्शन आहे याला इथं असं लॉक करून टाकायचं. म्हणजे आपल्या लेअरला इथं टच झालं तरी आपली लेअर इथं हलणार नाही. तर हे एवढं तुम्हाला सगळ्यात आधी करून घ्यायचं आहे. हे थोडा व्हिडिओ भावानं स्लो घेत आहे, कारण प्रत्येकांना वेगवेगळा लोगो बनवायचा आहे. तुम्ही तुमच्या जे काही नावानुसार, म्हणजे मंडळाचं नाव, गावाचं नाव इथं बरोबर प्रॉपर इथं तुमच्या हिशोबाने इथं ॲडजस्ट करू शकता. त्याच्यानुसार तुम्ही इथं ॲडजस्ट करून घ्या. तर ही मी ॲड करतो. त्यानंतर वरच्या प्लसच्या ऑप्शनमध्ये जाऊन फ्रॉम गॅलरी करतो आणि एक गणपती बाप्पाची जी काही PNG मी दिलेली आहे ते इथं लावून घेतो. तुम्ही इथं तुमच्या जे काही गणपती बाप्पाचा जर फोटो असेल, PNG असेल, न्यू लुकवाला किंवा आता लेटेस्टवाला, ते सुद्धा इथं लावू शकता. पण आपण इथं PNG किंवा लोगो इथं लावणारा, तर आपण ही PNG इथं लावून टाकूया. तर ही PNG लावून टाकून राईटवर क्लिक करतो. आता ही PNG आपल्याला लावायची आहे, पण बरोबर आपल्या याच्या बसण्यासाठी मला इथे याला बरोबर इथे ॲडजस्ट करायला लागेल. तर त्यासाठी मी काय करतो बघू शकता, याला काय करतो, याला इथे थोडं छोटं करतो आणि अशा प्रकारे आपले जे काही बरोबर याच्यात बसवण्यासाठी आधी इथं ॲडजस्ट करून घेतो. तर आपल्याला अशा प्रकारे काहीतरी आपली PNG इथं ॲडजस्ट करायची आहे आणि खालचा जे काही एक्स्ट्राचा पार्ट यायला त्याला इथं मला डिलीट करायचा आहे. तर सगळ्यात आधी मी आपली PNG इथं ॲडजस्ट करतो. काय अशा प्रकारे PNG ॲडजस्ट करून पुन्हा काय करतो, इथंच ऑप्शन भेटते खाली मला इरेजचं ऑप्शन भेटते. याला इथं फुल करून टाकायचं, याला इथं फुल करायचं आणि याला पण इथं फुल करून टाकायचं आणि त्यानंतर इथं साईडला क्लिक करून बघू शकता अशा प्रकारे इथं ऑप्शन यायला जरा छोटं करा आणि हे खालचे जे काही म्हणजे जे काही तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट वाटत होता PNGचा, ते इथून असं इरेज करून टाका. पार्ट जे काही इरेज करायचं आहे ते बरोबर प्रॉपर करायला लागेल. त्यासाठी मी थोडासा इथं अशा प्रकारे इथे इरेज करून घेतो. इथे इरेज करून राईटवर क्लिक करायचं आणि आता आपली PNG बरोबर इथं ॲडजस्ट करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. तर आपली PNG इथं जवळपास 99% इथं फिक्स झालेली आहे. तर वरच्या त्याच लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून PNGला पण इथं तुम्हाला लॉक लावून टाकायचं आहे. म्हणजे PNG पण आपली इथं बरोबर सेट होऊन जाईल. तर PNG पण सेट झालेली आहे आणि आपलं सगळं इथं जवळपास बरोबर ॲडजस्ट झालेलं आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, जे काही आपल्या मंडळाचं नाव आहे ते इथं लावायचं आहे. तर आपण जे काय आहे आता इथं मंडळाचं नाव इथं लावणार आहात. तर मंडळाचं नावाला ॲड करण्यासाठी प्लसमध्ये जा, टेक्स्टमध्ये जा. टेक्स्टमध्ये जाऊन तुमचं जे काही मंडळाचं नाव असेल ते तुम्हाला इथं लावून टाकायचं. तर आपण काय करूया, एक स्पेस देऊया, इथं टाईप करूया श्री गणेश प्रतिष्ठान. हे अशा प्रकारे आपलं मंडळाचं नाव आहे. तुमचे जे काही मंडळाचं नाव आहे ते तुम्ही इथं लावू शकता. असं इथं टाईप करायचं आहे आणि ओकेवर सिलेक्ट करून टाकायचं. तर अशा प्रकारे हे टेक्स्ट इथे येऊन जातील. तर ही इथं आल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, याला जरा इफेक्ट द्यायचे आहे. तर ह्या एच्या ऑप्शनमध्ये जा आणि याला एक फॉन्ट ॲड करा.
फॉन्ट इथं ऑप्शन भेटेल फॉन्ट्सचं, तर फॉन्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि हे सगळे फॉन्ट जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये मी तुम्हाला हे सगळे जे काही तुम्ही फॉन्ट इथं बघता हे कसे वापरायचे पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, ते व्हिडिओ नक्की बघा. तर हे आपल्याजवळ आधीच इन्स्टॉल आहे, तर आपण याच्यातला एखादा फॉन्ट इथं लावून टाकूया. हे स्टायलिश फॉन्ट मी ॲड करत असतो, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी आपण ते रेग्युलर फॉन्ट इथं ॲड करूया. तर बघू शकता जे काही आपण इथं एखादा फॉन्ट इथं असा ॲड करून टाकूया. हे अशा प्रकारे बोल्डवाला फॉन्ट इथं ॲड करायचा आहे. तर आपण ही वाला फॉन्ट इथं असा ॲड करून टाकूया एक्स्ट्रा बोल्डवाला आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर बघू शकता आपलं जे काही मंडळाचं नाव आहे थोडं आपल्याला असं क्रॉस करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, इथं कर्वचं ऑप्शन आहे, कर्वमध्ये जाऊन थोडासा इथे याला क्रॉस करून घ्यायचं काय अशा प्रकारे. तर इथं ॲडजस्ट झालेलं आहे. आता याला इथे राईटवर क्लिक करा आणि पुन्हा साईडला क्लिक करायला कुठं तर आणि पुन्हा याला सिलेक्ट करून याला थोडंसं असं इथं ॲडजस्ट करून घ्या काय अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे इथं ॲडजस्ट झालेलं आहे. इथं ॲडजस्ट झाल्याच्या नंतर याला इथं काय करा, परत एकदा कर्वमध्ये जाऊन आपण जरा इथं ॲडजस्ट करून घेऊया. तर हे अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचं, याला इथं असं ठेवून टाकायचं. याला इथं असं ठेवल्याच्या नंतर आता याला आपल्याला जरा शॅडो ती द्यायची आहे. तर परत काय करायचं, तुम्हाला याच्या एजच्याच ऑप्शनमध्ये जाऊन इथं तुम्हाला ऑप्शन भेटेल शॅडोचं. शॅडो इनेबल करा. शॅडो इनेबल करून ऑपॅसिटी फुल करा, रेडियस कमी करा, म्हणजे जे काही ब्लर रेडियस आहे ते कमी करा, कलर इथं काळा करा आणि याचे जे काही खाली जाऊन याची जे काही साईज आहे ती थोडी अशी इथं एक्स आणि वाय जे काही ऑफर हे आहे ते थोडं चेंज करा आणि पुन्हा त्याला आपल्याला ग्रेडियंट लावायचं आहे. तर ग्रेडियंट लावण्यासाठी पण तिथं टेक्स्चरचं ऑप्शन येते. टेक्स्चरमध्ये जाऊन जे काही मी सोनेरी कलरचं टेक्स्चर दिलेलं आहे तिथं ॲड करा. बघू शकता अशा प्रकारे हे तुमच्या जे काही टेक्स्टला हे ॲनिमेशन इथं भेटून जाईल. तिथं ॲड केल्याच्यानंतर परत टेक्स्चरमध्ये जाऊन याची स्केल तुम्ही कमी जास्त करू शकता. बघू शकता जशी तुम्ही कमी करसाल तशानुसार याला इफेक्ट इथं बसून जाईल. तर आपण अशा प्रकारे याची स्केल इथं ठेवून टाकूया, म्हणजे थोडं इथं प्लस करूया. तर अशा प्रकारे हे असं इफेक्ट आपले या जे काही टेक्स्टला इथं बसून जाईल. त्यानंतर टेक्स्टची पण लेअर तुम्हाला लॉक करायची, परत न्यू टेक्स्टमध्ये जायचं आहे, न्यू टेक्स्ट ॲड करायचं आणि इथं जे काही तुमचा ॲड्रेस असेल ते इथं ॲड्रेस इथं लावून टाकायचा आहे. तर मी काय टाकतो, स्टेशन रोड पुन्हा पुणे असं इथं टाकून देतो. जे काही तुमचा ॲड्रेस असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर हे आपल्याला इथं ॲड्रेस जे काय ते मी मी कॅन्सल केलं तर ते इथे तुम्हाला असं इथं लावून टाकायचं आहे. स्टेशन रोड पुणे हे तुमचं जे काही ॲड्रेस असेल ते इथं लावायचं आहे. याला इथं ओके करायचं. याला इथं ओके केल्याच्यानंतर याला पण आपल्याला फॉन्ट लावायचा आहे. तर सेम याला पण फॉन्टच्या ऑप्शनमध्ये जा. जे काही फॉन्ट तुम्हाला लावायचं आहे याला थोडा आपण रेग्युलरवाला आणि छोटा फॉन्ट लावूया. तर हे वाला ब्लॉगरवाला फॉन्ट लावूया आणि याला इथं बरोबर इथं ॲडजस्ट करूया. वाटल्यास याला पण आपण थोडं कर्व करू शकता. थोडे हे थोडंसं कर्व करून याला बरोबर असं सेंटरला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. याला इथं सेंटरला ॲडजस्ट केल्याच्यानंतर आपला लोगो इथं पूर्णपणे रेडी झालेला आहे. तुम्ही जे काही याचं जे काही ॲनिमेशन आहे तुम्ही याला इथं लावू शकता किंवा याला तुम्ही बरोबर इथं ॲडजस्ट करू शकता. इथे ॲडजस्ट केल्याच्यानंतर इथं लेअरच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला इथं ट्रान्सपरंटचं ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपली जे काही लोगो आहे ते PNG टाईप इथं होऊन जाईल. तर इथं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही वर सेव्हचं ऑप्शन आहे ते तुम्हाला माझं टच दिसत असेल, यावर क्लिक करून सेव्ह ॲज इमेज करायचं आणि डायमेन्शनमध्ये जाऊन तुम्हाला याला अल्ट्रा करायचा आहे. याला अल्ट्रा केलं म्हणजे आपली जे काही JPG आहे, जशी तुम्हाला सुरुवातीला एकदम हाय क्वालिटी दाखवली तशी इथं PNG आपली सेव्ह होईल. वर बघू शकता फॉर्मॅट PNG आहे, खाली अल्ट्रा करायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. काय ॲडव्हर्टाईज येईल त्याला इथं कट करून टाका. ते झाल्याच्यानंतर आपली जे काही PNG आहे ते आपल्या गॅलरीमध्ये अगदी फुल HD सेव्ह होऊन जाईल. तरी इथं सेव्ह झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपला आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण PNG तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सगळे PNG वापरू शकता आणि अशा प्रकारचे लोगो नक्की बनवू शकता. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण या PNGचा वापर करून मंडळावर आपण खूप सारे व्हिडिओ इथं बनवणार आहात. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.